अनेकांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. तर तो मनातला प्रश्न म्हणजे की जर आपण न्यायालयामध्ये मूळ दस्त, आपलं खरेदी खत, साठे खत किंवा अन्य प्रकारचे करारपत्र असतील, जे मूळ दस्त आहेत ते जर दाखल केले तर न्यायालयामधून ते दस्त परत मिळतात का? जर मिळत नसतील तर का मिळत नाहीत, कोणाला मिळतात आणि परत कधी मिळतात, कोणत्या परिस्थितीमध्ये मिळतात आणि त्यासाठी काय करावं लागेल? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, दिवाणी प्रकरणांमध्ये आपल्याला माहीत आहे की झेरॉक्स प्रत जी आहे ती पुराव्यामध्ये वाचली जात नाही, कारण झेरॉक्स प्रतीला निशाणी नंबर पडत नाही. झेरॉक्स प्रत या निशाणी नंबर पडली नसल्यामुळे त्याला पुराव्यामध्ये वाचलं जात नाही. जेव्हा अंतरिम मनाईचे वगैरे अर्ज असतात तर त्या अंतरिम मनाई अर्जाच्या अनुषंगानं झेरॉक्स प्रती या तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाचल्या जातात, कारण ती केसची प्राथमिक स्टेज असते. परंतु जेव्हा दिवाणी प्रकरणाचं फुल फ्लेज हिअरिंग सुरू होतं त्यावेळी आपण म्हणजे वादी असो प्रतिवादी असो, ते जर का एखाद्या दस्तावर रिलय होत असतील, एखाद्या दस्ताचा आधार घेत असतील किंवा त्या दस्ताच्या अनुषंगाने एखादी दाद मागत असतील, त्या दस्ताने मी मालक आहे, मी कब्जे वहिवाटदार आहे अशा प्रकारचा क्लेम करत असतील तर त्यांना तो दस्त जो आहे तो सिद्ध करावा लागतो. आता दस्त सिद्ध करण्यासाठी त्या दस्ताची ओरिजिनल प्रत जी आहे ती मेहरबान कोर्टामध्ये दाखल करावी लागते. जर ओरिजिनल प्रत गहाळ झालेली असेल, मिळून येत नसेल किंवा ती काही नष्ट झालेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये त्याची सर्टिफाईड कॉपी म्हणजे सही शिक्क्याची नक्कल जी आहे ती आपण दाखल करू शकतो. माननीय न्यायालयाकडे दुय्यम पुरावा देण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज देऊ शकतो आणि दुय्यम पुरावा देण्याचा अर्ज हा माननीय न्यायालयाने सबळ कारणं घालून दिल्यानंतर आणि तो मंजूर झाल्यानंतर मग त्या सर्टिफाईड कॉपीवर म्हणजे जी सही शिक्क्याची नक्कल आहे त्याच्यावर आपण पुरावा देऊ शकतो. त्याच्यावरचे साक्षीदार जे आहेत तर ते साक्षीदार आपण जबाब घेऊ शकतो. परंतु जसं की हे प्रोसिजर आहे तर मूळ प्रत जेव्हा आपण दाखल करतो त्या मूळ प्रतीच्या अनुषंगानं त्याच्यावरच्या साक्षीदारांचा जबाब देतो, त्यानंतर त्याला निशाणी नंबर दिला जातो ज्यामुळे पुराव्यामध्ये माननीय कोर्टाला वाचण्यासाठी सोयीचं व्हावं. आणि जेव्हा ती केस अंतिम त्याची सुनावणी होते, त्या केसचा न्यायनिर्णय होतो. न्यायनिर्णय झाल्यानंतर आपण ज्यांनी ती मूळ प्रत दाखल केलेली आहे तीच व्यक्ती ती मूळ प्रत परत मागू शकते. अगदी निकाल झाल्यानंतरच असं नाही तर आपण एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये मूळ प्रत दाखल केलेली आहे आणि आपल्याला जर ती काही कारणासाठी मूळ प्रत लागायची असेल, आवश्यक असेल तर आपण माननीय न्यायालयाकडे अगदी दावा चालू असताना सुद्धा मला ती मूळ प्रत जी आहे ती या कारणासाठी आवश्यक आहे आणि मला ती मिळावी असा आपण अर्ज देऊ शकतो. माननीय न्यायालय आपली जी गरज आहे ते पाहतात आणि तो अर्ज मंजूर करतात. जेव्हा अशा प्रकारे दावा चालू असताना किंवा दाव्याचा निकाल झाल्यानंतर मूळ प्रत परत मिळण्यासाठीचा जेव्हा आपण अर्ज देतो तर तो अर्ज दिल्यानंतर माननीय न्यायालयाने तो मंजूर केल्यानंतर आपल्याला त्या मूळ प्रतीची एक झेरॉक्स प्रत काढावी लागते. ती झेरॉक्स प्रत मूळ प्रतीप्रमाणे माननीय न्यायालयाचे जे अधीक्षक असतात, ज्याला आपण नाझर सुद्धा म्हणतो, त्यांच्याकडून ती व्हेरीफाईड करून घ्यावी लागते, म्हणजे सत्यप्रत करून घ्यावी लागते आणि ती व्हेरीफाईड प्रत जी आहे ती त्या फाईलला ठेवली जाते. आणि जो आपण अर्ज दिलेला आहे त्या अर्जावर ज्यांनी दाखल केला त्यांना ती प्रत परत मिळाली म्हणून त्यांची सही घेतली जाते, तारीख टाकून घेतली जाते आणि त्यासोबतच रजिस्टर एक न्यायालयाचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला ती मूळ प्रत परत मिळाली अशी नोंद करून घेतली जाते, आपली सही घेतली जाते, मूळ प्रत परत दिली म्हणून. आणि जी केसची फाईल असते तर त्या केसच्या फाईलला सुद्धा तसा शेरा मारला जातो की या केसमधील जी मूळ प्रत आहे ती मूळ प्रत ही त्या संबंधित ज्यांनी दाखल केलेली होती त्यांना परत देण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे मूळ दस्ताची प्रत जी आहे ती आपल्याला परत मिळू शकते, ज्यांनी दाखल केली त्यांना परत मिळू शकते आणि त्यांना आवश्यक आहे तेव्हा कधीही ती परत मिळू शकते. कारण मूळ दस्त असला पाहिजे हा मेन क्रायटेरिया आहे. आपण बऱ्याच वेळा उतारे दाखल केलेले असतात किंवा असे कोणतेही कागदपत्र, उदाहरणार्थ झेरॉक्स कागदपत्र, उदाहरणार्थ सही शिक्क्याच्या नकला, याच्या प्रती आपण जर दाखल केलेल्या असतील तर त्याच्या प्रती ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी जी दाखल केलेला आपण कागद आहे तो परत मिळू शकत नाही.
मूळ प्रत म्हणजे मूळ खरेदी खत असेल, मूळ साठे खत असेल, मूळ करारपत्र असेल किंवा मूळ ज्याच्यावर आपण म्हणतो की स्टॅम्प वगैरे असतो, असे जे दस्त असतात किंवा ओरिजिनल सह्या असलेले जे डॉक्युमेंट्स असतात, तर ते ओरिजिनल सह्या असलेले डॉक्युमेंट जे आहेत तर ते आपल्याला आपण दस्त असतील तर परत मागू शकतो. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती समजली असल्यास, आवडली असल्यास त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती घेऊन आम्ही आपल्याला भेटायला येत असतो. खूप खूप धन्यवाद.